मुलींनो, हे प्रेम बिम आहे ना, ते काही म्हणजे प्रेम बिम करायच्या वयामध्ये आहे ना, जर अभ्यास वगैरे करा. हे वयच असं असतं की एखाद्याचं म्हणजे फक्त अट्रॅक्शन वाटतं नाही. हे प्रेम बिम काय नसतं बरं का. फक्त एक की त्याने माझ्याकडे बघावं, त्याने माझ्यासाठी म्हणजे माझ्याकडंच कंटिन्यू लक्ष असावं त्याचं, कुठं जाऊन नाही, किंवा माझ्या मागं मागं फिरावं, मला गिफ्ट्स द्यावे, मला चॉकलेट द्यावे, बस एवढंच असतं. ते प्रेम वगैरे काही नसतं. ह्या वयामध्ये, शिकायच्या वयामध्ये शिका, मोठे व्हा, स्वतःच्या पाया उभं राहा, आणि नंतर मग प्रेम बिम काय ते करा. कारण ठीक आहे, हे करायचंच आहे, त्या जन्म आपला त्यासाठीच झालेला आहे. प्रत्येक वयामध्ये प्रत्येक जी ती गोष्ट करत गेलो ना, तर आपल्याला अडचणी येत नाहीत. अट्रॅक्शन वाटणं थोडंसं कंट्रोल केलं ना स्वतःला, थोडंसं, खूप मोठं आयुष्यात बदल पडेल. कारण काय तो एखादी हुशार मुलगी जरी असेल ना, टॉपर, म्हणजे मला आठवते माझ्या क्लासमध्ये खूप टॉपर मुलगी होती, खूप हुशार मुलगी होती, म्हणजे खूप टॉपर होती ती ना. असं आपण जरी असं क्लासमधल्या मुलांबरोबर पण बोलत नव्हती, बघत नव्हती मुलांकडे, म्हणजे आम्ही म्हणतो बाबा किती सिन्सिअर आहे, किती हुशार आहे, खरंच नक्की काहीतरी होईल नाही का. मग बाकीच्या मुली म्हणजे तिच्याबरोबर बोलण्यासुद्धा धडपडायच्या. त्या मुलींशी पण एवढी नव्हती बोलत, ती नुसतं अभ्यास आहे की अभ्यास. पण काय माहिती काय झालं, 11वी नंतर ना एका मुलाच्या प्रेमात पडले, झालं. 11वीलासुद्धा फेल झाली, लग्न झालं, आता 3 मुलांची आई आहे. काय झालं, काहीच नाही, रोज नवऱ्याचा मार खाती आहे. म्हणजे शिक्षण म्हणजे शिक्षण जर घेतलं तर तुमचा फायदा आहे. प्रेम वगैरे होईलच. हे अट्रॅक्शनसाठी थोडंसं कंट्रोल करा. म्हणजे सांगायचं एवढं की ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी करा. शिक्षणाच्या वयात शिक्षण करा, खेळाच्या वयात खेळा, अभ्यासाच्या वयात अभ्यास करा, लग्नाच्या वयात लग्न होणारच आहे. ते कोणालाही असं म्हणजे कोणाचं असं आहे का की लग्न झालंच नाही, ठीक आहे, होणारच आहे लग्न.